शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा। आजचा सुविचार आहे, सुंदर अक्षर हा एक अलंकार। अलंकार म्हणजे दागिना। आपण सुंदर नीटनेटके दिसण्यासाठी अलंकार परिधान करतो, पण मुलांनो, या सुविचारात आपल्या हस्ताक्षरालाच अलंकार असे म्हटले आहे। हस्ताक्षर म्हणजे हँडरायटिंग। असे म्हणतात की हस्ताक्षरावरून आपले व्यक्तिमत्व, गुण, स्वभाव समजतो। आज आपण उपयोजित लेखनाचा एक नवीन घटक अभ्यासणार आहोत। या घटकाचेही लेखन सुंदर, नीटनेटक्या स्वच्छ हस्ताक्षरात आपल्याला करायचे आहे। चला तर मग आपल्या नवीन घटकाकडे वळूया। आजचा आपला नवीन घटक आहे पत्रलेखन। आपल्या मनातील भावना, विचार, मते व्यक्त करण्याचे उत्तम साधन म्हणजे पत्रलेखन। पत्रलेखन करणे हे एक कौशल्य आहे। कौशल्य म्हणजे स्किल। हे कौशल्य विकसित करण्यासाठी त्याचा अभ्यास आणि सराव आवश्यक आहे। पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे अनौपचारिक पत्रलेखन आणि दुसरा प्रकार आहे औपचारिक पत्रलेखन। मुलांनो, मागील तासिकेला आपण अनौपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास केला, पण आज आपण औपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करणार आहोत। दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडविण्यासाठी किंवा काही सुविधा मिळविण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयात किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयात जावे लागते। आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयात आपल्याला पत्रे सादर करावी लागतात। अशा पत्रांना औपचारिक पत्र असे म्हणतात। औपचारिक पत्रांमध्ये कार्यालयीन पत्र आणि व्यावसायिक पत्र यांचा समावेश होतो। मुलांनो, औपचारिक पत्राचं लेखन करत असताना काही शिष्टाचार पाळावे लागतात। त्याचप्रमाणे आपल्याला जे सांगायचं आहे, आपलं पत्राचं जे कारण आहे, ते स्पष्टपणे आणि थोडक्या शब्दात आपल्याला मांडायचं असतं। जसे नातेवाईकांना पत्र लिहिताना आपण मायेची, प्रेमाची भाषा वापरतो, तशी भाषा या औपचारिक पत्रांमध्ये वापरली जात नाही आणि हेच औपचारिक पत्राचं वैशिष्ट्य आहे। औपचारिक पत्रांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसे निमंत्रण पत्र, आभार पत्र, अभिनंदन पत्र, चौकशी पत्र, मागणी पत्र, विनंती पत्र, तक्रार पत्र। परंतु इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला दोन प्रकारची पत्रे आहेत। एक म्हणजे विनंती पत्र आणि दुसरे मागणी पत्र। एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला लिहिलेले कोणत्याही स्वरूपातील मदत करण्याची विनंती करणारे पत्र म्हणजे विनंती पत्र होय। विनंती करणे म्हणजे रिक्वेस्ट करणे। आपल्याला देखील शाळेमधून काही दिवसांची रजा हवी असेल किंवा फीज भरण्यासाठी मुदत वाढ हवी असेल, तर आपण विनंती पत्र आपल्या मुख्याध्यापकांना सादर करतो। त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात काही समस्या असेल, काही तक्रारी असतील, तर विविध कार्यालयात जाऊन आपण वेगवेगळ्या प्रकारची ॲप्लिकेशन्स देतो, त्याला विनंती पत्र असेच म्हटले जाते। त्याचप्रमाणे मुलांनो, एखाद्या कार्यक्रमासाठी आपल्याला पाहुण्यांना आमंत्रित करायचं असेल, तर ते आमंत्रणपत्र हे देखील विनंती पत्राचाच एक भाग आहे। इतकेच नाही, तर एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा काही कामानिमित्त आपल्याला डोनेशन्स हवे असतील, देणगी हवी असेल, तर संबंधित व्यक्तीला आपण जे पत्र सादर करतो ते विनंती पत्र होय। त्याचप्रमाणे एक कार्यशाळेमध्ये एखादा कार्यक्रम आयोजित करायचा असेल आणि आपल्याला एखाद्या तज्ज्ञ एक्सपर्ट व्यक्तीची गरज असेल, एखादं मार्गदर्शन शिबिर आयोजित करायचं असेल, तर अशा व्यक्तींना आमंत्रित करण्यासाठी जे पत्र आपण लिहितो त्याला देखील विनंती पत्र असेच म्हणतात। एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र म्हणजे मागणी पत्र होय। आपल्याला एखाद्या वस्तूची गरज असेल किंवा एखाद्या वस्तूची आवश्यकता असेल, तर आपण ती वस्तू मागणी करतो, मागवतो, त्यालाच मागणी पत्र असे म्हणतात। मागणी करणे म्हणजे डिमांड करणे। फॉर एक्झाम्पल, उदाहरण जर द्यायचं झालं तर शाळेमध्ये विविध स्टेशनरी साहित्याची मागणी करणे, क्रीडा विभागासाठी क्रीडा साहित्याची मागणी करणे,
त्याचप्रमाणे शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणे. मुलांनो, शाळेमध्ये समजा पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल तर त्या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विविध फुलझाडांची मागणी करणे. शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सहली आयोजित केल्या जातात, फील्ड व्हिजिट आयोजित केली जाते आणि त्यासाठी बसेसची मागणी करणं, हे सर्व प्रकार मागणी पत्रामध्ये येतात. मुलांनो, सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये कोणतीही गोष्ट ही फार तत्काळ किंवा जलद गतीने केली जाते. सुरुवातीच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने जे पत्रलेखन केलं जात असे ते नंतर टपाल पेटीत टाकणं आणि मग पोस्टाच्या द्वारे ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं, यामध्ये अनेक दिवसांचा कालावधी लागत असे. पण सध्या आपल्याकडे मोबाईल आणि संगणक पत्रलेखनासाठी उत्तम माध्यम उपलब्ध आहे आणि याद्वारे आपण ईमेल स्वरूपाचं जे पत्रलेखन लिहितो ते तत्काळ त्याच क्षणी दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं जातं. आणि म्हणूनच आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये पत्रलेखनासाठी ईमेल स्वरूपाचं पत्रलेखन कसं करावं या संदर्भातील आराखडा देण्यात आलेला आहे. मुलांनो, आता आपण पारंपरिक स्वरूपाचं पत्र न लिहिता ई पत्र लिहिणार आहोत आणि हे ई पत्र लिहित असताना कोणकोणती काळजी घ्यायची ते आपण पाहूया. नेहमी लक्षात ठेवा, पत्रलेखनाची सुरुवात डाव्या बाजूने करावी. डाव्या बाजूने म्हणजे लेफ्ट साईडने. आपल्या वहीच्या पानावर पत्रलेखनाची सुरुवात डाव्या बाजूने आपण करणार आहोत. त्यानंतरचा मुद्दा आहे कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 4 परिच्छेद असावेत. प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडावी. आता या संदर्भातील कोणताही नियम पुस्तकात लिहिलेला नाही, परंतु आपण सुविचार पाहिला. सुंदर अक्षर हा एक अलंकार आहे आणि आपलं लेखन स्वच्छ नीटनेटकं दिसावं म्हणून आपण प्रत्येक परिच्छेदानंतर एक ओळ सोडायला हवी. महत्त्वाचे शब्द किंवा वाक्ये अधोरेखित करावीत. पुढे असं लिहिलेलं आहे, पत्राचे लेखन ठरलेल्या संकेतानुसार होणे आवश्यक आहे. म्हणजेच पत्राचा जो विषय आहे त्या विषयाला धरून लेखन असावे आणि त्याचप्रमाणे औपचारिक पत्रलेखन करताना जो आराखडा तुम्हाला शिकवला जातो त्या आराखड्याचं देखील पालन झालं पाहिजे. पत्रलेखनात साध्या, सोप्या व नम्र भाषेचा वापर महत्त्वाचा. आता आपण औपचारिक पत्रलेखनाचा आराखडा पाहूया. पत्रलेखनाची सुरुवात ही डाव्या बाजूने करायची आहे. त्यानंतर पत्रलेखन जेव्हा आपण सुरू करतो तर त्याची पहिली पायरी म्हणजे पत्राचा दिनांक लिहिणे. ज्या दिवशी आपल्याला पत्र लिहायचं आहे त्या दिवशीचा दिनांक इथे आपल्याला सर्वप्रथम डाव्या बाजूला लिहायचा आहे. त्यानंतर मुलांनो, ज्या व्यक्तीला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीचं नाव, हुद्दा आणि पत्ता लिहिणं आवश्यक आहे. हुद्दा म्हणजे पोस्ट. त्या व्यक्तीची पोस्ट काय आहे, ती कोणत्या पदावर अधिकारी आहे ते लिहिणं इथे अपेक्षित आहे. म्हणजेच पुन्हा एकदा पहा, पहिली पायरी म्हणजे दिनांक लिहिणं, दुसरी पायरी म्हणजे प्रती, त्यानंतर स्वल्पविराम आणि ज्या व्यक्तीला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीचा हुद्दा आणि त्यानंतर पत्ता लिहिणं अपेक्षित आहे. इथे आपल्याला सगळीकडे स्वल्पविराम वापरायचा आहे आणि जेव्हा आपण पत्ता पूर्ण लिहितो त्यानंतर पूर्णविराम लिहायचा आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जर पत्ता दिलेला असेल तर तो या भागात लिहायचा आहे आणि जर पत्ता दिलेला नसेल तर काल्पनिक पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. तिसरी पायरी म्हणजे पत्राचा विषय लिहिणं. विषय म्हणजे ज्या कारणासाठी आपण पत्र लिहित आहोत ते कारण इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे, त्यालाच आपण म्हणतो पत्राचा विषय. म्हणजे या पत्रलेखनाच्या पहिल्या 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे दिनांक लिहिणं, दुसरी पायरी प्रती, त्यानंतर ज्याला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्याचा हुद्दा, त्याचा पूर्ण पत्ता आणि तिसरी पायरी म्हणजे पत्राचा विषय जो आपल्याला अगदी थोडक्यात लिहायचा आहे.
त्यानंतर पुढे ज्या व्यक्तीला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्या व्यक्तीला आपल्याला संबोधन करायचं आहे आणि अभिवादन करायचं आहे. अभिवादन म्हणजे नमस्कार करणं. मुलांनो, इथे जर ती व्यक्ती ही स्त्री असेल तर तिला महोदया आणि व्यक्ती जर पुरुष असेल तर त्याला महोदय या शब्दाचा वापर करायचा आहे आणि त्याच्या खाली सप्रेम नमस्कार. आता यानंतर आपण पत्रलेखनाला सुरुवात करणार आहोत आणि यामध्ये आपण लिहिणार आहोत पहिला परिच्छेद. पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी लिहायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ओळख आणि दुसरी गोष्ट म्हणजे विषय. जो पत्र लिहितो म्हणजे पत्रलेखक, जो पत्र लिहिणारा व्यक्ती आहे त्याने पहिल्या परिच्छेदामध्ये स्वतःची ओळख देणं गरजेचं आहे. तो कोण आहे, कोणत्या हुद्द्यावर आहे किंवा कोणत्या अधिकाराने पत्र लिहित आहे ते पहिल्या परिच्छेदात मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे कोणत्या कारणासाठी पत्र लिहित आहे ते इथे पहिल्या परिच्छेदामध्ये पत्राचा विषय लिहायचा आहे. त्यानंतर एक ओळ सोडायची आणि आता आपण दुसरा परिच्छेद लिहिणार आहोत. आणि या दुसऱ्या परिच्छेदामध्ये विषयाला अनुसरून स्पष्टीकरण करायचं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न विचारलेला असतो की तुम्हाला ज्या कारणासाठी पत्र लिहायचं आहे त्या कारणाचा स्पष्टीकरण किंवा तो मजकूर या दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहिणं गरजेचं आहे. दुसरा परिच्छेद हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण विषयाला अनुसरून यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. आपण लिहिणार आहोत तिसरा परिच्छेद. या तिसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला समारोप करायचा आहे. समारोप म्हणजे कन्क्लुजन. पत्राच्या शेवटी आपण थोडक्यामध्ये या पत्राचा शेवट करणार आहोत आणि ते झालं की आपण लिहिणार धन्यवाद. आणि जो पत्र लिहितो मुलांनो, तो पत्र लिहिणारा जो लेखक आहे त्या लेखकाचं नाव लिहिणं, त्याचा पत्ता लिहिणं आणि हे ईमेल स्वरूपाचं पत्र असल्यामुळे इथे ईमेल ID लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया की त्यानंतर तिसरा परिच्छेद लिहायचा आहे. या तिसऱ्या परिच्छेदामध्ये आपला समारोप आहे, कन्क्लुजन आपण करणार आहोत. त्यानंतर सगळ्यात शेवटी धन्यवाद करायचं. जो पत्र लिहितो त्या पत्रलेखकाने स्वतःचं नाव इकडे लिहायचं आहे. आता इथे पहा, इथे आपण शेवटी लिहित आहोत आपला किंवा आपली. जर मुलगा असेल तर त्याने आपला असं मेन्शन करायचं आहे, मुलगी असेल तर आपली. इथे ब क असं नाव लिहिलेलं आहे कारण जर प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला नाव दिलेलं नसेल तर अबक असं मेन्शन करायचं आहे आणि जर तिथे नाव लिहिलेलं असेल विद्यार्थ्याचं तर मग इथे ते नाव तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर कोणत्या अधिकाराने किंवा कोणत्या हुद्द्याने तुम्ही हे पत्र लिहित आहात ते लिहायचं आहे. त्याच्या खाली तुम्ही ज्या शाळेच्या तर्फे हे पत्र लिहित आहात तर तो काल्पनिक पत्ता इथे लिहायचा आहे. सगळ्यात शेवटी आपला ईमेल ID लिहायचा आहे. हे पत्र नमुना स्वरूपाचं पत्रलेखन असतं. एक अध्यापनासाठी आपण हे पत्र लिहित असतो आणि म्हणून इथे खरा ईमेल ID लिहिण्याची गरज नाही. आता आपण एक नमुना पत्र लिहून पाहूया ज्यामुळे आपल्याला पत्रलेखन कसं करायचं त्याचा एक अंदाज येईल. पहा, इथे खालील जाहिरात वाचा आणि त्याखालील कृती सोडवा. परीक्षेमध्ये तुम्हाला पत्रलेखनासाठी असा जाहिरातीचा प्रश्न येणार आहे आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी किंवा बरीच माहिती दिलेली आहे. इथे लिहिलेलं आहे नाट्यवेध आयोजित अभिनय कार्यशाळा. अभिनय कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप आणि अभिनय म्हणजेच ॲक्टिंग. जिथे तुम्हाला ॲक्टिंग संदर्भामध्ये माहिती दिली जाईल किंवा काही गोष्टी शिकवल्या जातील तर त्याला अभिनय कार्यशाळा असं म्हटलेलं आहे. आणि खाली लिहिलेलं आहे आता तुमच्या परिसरात प्रशिक्षक म्हणजे ट्रेनर किंवा मार्गदर्शक आपले जे आहेत ते माननीय सुधीर बेंद्रे, प्रसिद्ध कलाकार म्हणजे ॲक्टर. इथे स्टारमध्ये लिहिलेलं आहे नावनोंदणी सुरू. नावनोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन स्टार्टेड. आणि इथे कालावधी दिलेला आहे 1 मे ते 15 मे. 1 मे ते 15 मे या दिवसामध्ये ही अभिनय कार्यशाळा आहे. कोणासाठी आहे तर इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. या अभिनय कार्यशाळेची ही वैशिष्ट्ये आहेत. अत्यल्प फी म्हणजे कमी फीज आहे.
तज्ज्ञ कलाकारांचे मार्गदर्शन, म्हणजे इथे अनेक एक्सपर्ट्स येणार आहेत जे आपल्याला गाईड करणार आहेत. आणि अभिनयाचे बाळकडू देणारी वैशिष्ट्यपूर्ण सत्रे, म्हणजे आपल्याला अभिनय शिकण्यासाठी, ॲक्टिंग शिकण्यासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथे शिकायला मिळणार आहेत. आणि त्यासाठी वेगवेगळे सेशन आपल्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. इथे नोंदणीकरता संपर्क आणि हे त्यांची पूर्ण माहिती, पत्ता दिलेला आहे. इथे त्यांचा ईमेल ID दिलेला आहे. आता तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून शाळेत अभिनय कार्यशाळा राबवण्याबाबत मुख्याध्यापकांना विनंती पत्र लिहा. आणि दुसरा विषय आहे, या कार्यशाळेत विशेष प्रावीण्य प्रशस्तीपत्रक मिळवणाऱ्या तुमच्या मित्राला, मैत्रिणीला नाट्यवेधतर्फे व्यावसायिक बालनाट्यात अभिनय करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता हा जो पत्राचा विषय आहे हे आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला पत्र लिहायचे आहे आणि हा अनौपचारिक पत्रलेखनाचा विषय आहे. आणि इकडे जे पत्र लिहायचं आहे ते आपल्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना लिहायचं आहे आणि हे औपचारिक पत्र आहे. आणि मुलांनो, आज आपला औपचारिक पत्रलेखनाचा विषय असल्यामुळे आज आपण या स्वरूपाचं पत्र लिहिणार आहोत. या पत्रामध्ये जो प्रश्न विचारलाय तो पुन्हा एकदा आपण वाचूया. शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख, शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख. आता आपण जे पत्र बऱ्याचदा ऐकलेले आहे ते म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून. इथे पत्र लिहिणारा जो लेखक आहे त्याचं हुद्दा आहे शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख. म्हणजे शाळेमध्ये ज्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात त्या कल्चरल ॲक्टिव्हिटीचा जो हेड आहे त्याला सांस्कृतिक विभाग प्रमुख असं म्हटलं जातं. आणि तो आता आपल्या मुख्याध्यापकांना पत्र लिहित आहे आणि पत्राचा विषय आहे शाळेत अभिनय कार्यशाळा राबवण्याबाबत, की ही जी कार्यशाळा झालेली आहे ही कार्यशाळा आपल्या शाळेतही राबवण्यात यावी, आपल्या शाळेतही ती सादर केली जावी, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन मिळेल. या संदर्भामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून पत्र लिहित आहोत. तर मग आता आपण हे पत्र लिहायला सुरुवात करूया. आणि आज पत्रलेखन करण्यासाठी आपल्याकडे एक विद्यार्थी आहे, तो त्याचं संगणक घेऊन ईमेल स्वरूपाचं पत्र लिहायला तयार आहे आणि आपण त्याला मदत करणार आहोत किंवा आपण पाहणार आहोत की तो पत्रलेखन कसे लिहित आहे. मित्र पत्र लिहिणार आहे आणि तुम्ही त्याला गाईड करायचं आहे. आता मला सांगा बरं, पत्रलेखनाची सुरुवात आपण कशी करायची आहे, कोणत्या बाजूने करायची आहे? डाव्या बाजूने. अगदी बरोबर. आणि पहिली पायरी कोणती? दिनांक. मग आपण आता पत्रलेखनाचा जो दिनांक आहे तो लिहिणार आहोत. आणि त्यानंतर आता दुसरी पायरी आपली कोणती आहे? ज्यांना पत्र लिहायचं आहे त्यांचं नाव, हुद्दा आणि पत्ता लिहायचा आहे. आणि आपण पाहिलं की आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणताही आपल्याला शाळेचा ॲड्रेस दिलेला नाही, पत्ता दिलेला नाही. आणि त्यामुळे आता आपण इथे काल्पनिक पत्ता लिहिणार आहोत. प्रति. आणि हे पत्र लिहायचं आपल्याला मुख्याध्यापकांना आणि म्हणून आपण इथे मुख्याध्यापकांचं नाव लिहिलेलं आहे, श्री देशपांडे सर. त्याच्यानंतर शिवाजी विद्यालय, सानपाडा आणि वडाळा हा काल्पनिक पत्ता आहे जो आपल्या विद्यार्थ्याने लिहिलेला आहे. आणि आता आपण पुढच्या पायरीकडे जाऊया. पुढची पायरी आहे विषय. आणि विषय काय आहे? शालेय विद्यार्थ्यांकरिता अभिनय कार्यशाळा राबविण्याबाबत. त्यानंतर आपण अभिवादन करणार आहोत. महोदय, सन, विवी. पुढे आपण बरं काय लिहायचंय? पहिला परिच्छेद. अगदी बरोबर. विद्यार्थ्याने लिहिलेला आहे मी अ ब क, कारण इथे प्रश्नपत्रिकेमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव दिलेलं नाही आणि म्हणून इथे आपण लिहायचं आहे अ ब क. आपला विद्यार्थी लिहित आहे मी अ ब क शालेय सांस्कृतिक विभागाचा प्रमुख या नात्याने आपणास पत्र लिहित आहे. म्हणजे तो स्वतःची ओळख सांगत आहे. आता पत्राचा विषय तो लिहिणार आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अभिनय कार्यशाळा राबविण्यात यावी यासाठी विनंती पत्र सादर करत आहे.
आता पुढचा जो आहे तो आपला दुसरा पॅरेग्राफ, आणि दुसरा पॅरेग्राफ लिहिण्यापूर्वी आपण काय करायचं आहे, एक ओळ सोडायची आहे. तर पहा आता विद्यार्थ्याने दुसरा पॅरेग्राफ काय लिहिलेला आहे, आणि या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला विषयाला धरून जे स्पष्टीकरण आहे, जो मजकूर आहे तो लिहायचा आहे. तर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये विद्यार्थी लिहित आहे की आपल्या शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येतात. विद्यार्थी उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक उत्तेजन देण्यासाठी आपल्या शाळेत अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे अशी मी आपणास विनंती करत आहे. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो विनंती करत आहे, आणि म्हणून हा जो मुद्दा आहे तो विद्यार्थ्याने अधोरेखित केलेला आहे. दिनांक 1 मे ते 15 मे रोजी नाट्यवेद तर्फे आयोजित अभिनय कार्यशाळा पार पडली. सहभागी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत बरेच शिकायला मिळाले. आपण जर आपल्या शाळेत ही कार्यशाळा आयोजित केली तर इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकतात. तसेच प्रसिद्ध अभिनेते माननीय सुधीर बेंद्रे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेची फी अत्यल्प असून अनेक विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. आपल्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनासाठी, वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे आपला ॲन्युअल डे, या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल. म्हणजे पहा आता या विद्यार्थ्यांनी इथे काय लिहिलेलं आहे की जी आपल्याला जाहिरातीमध्ये जी माहिती होती ती सगळी माहिती त्यांनी आपल्या मुख्याध्यापकांना या दुसऱ्या परिच्छेदामध्ये दिलेली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला देखील परीक्षेला जेव्हा प्रश्न येईल तेव्हा त्या जाहिरातीमध्ये जी माहिती असेल त्या विषयाशी संदर्भित ती संपूर्ण माहिती या दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहायची आहे. आणि जो महत्त्वाचं तुमचं जे कारण आहे ते मेन्शन करायचं आणि त्याला अधोरेखित करायचं आहे. हा तुमचा झाला दुसरा परिच्छेद. तिसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला कन्क्लुजन करायचं आहे, आणि या विद्यार्थ्याने काय कन्क्लुजन केलं पाहूया आपण. यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत कार्यशाळेचे आयोजन करण्याची परवानगी मिळाली तर बरे होईल. पहा काय म्हणत आहे की कार्यशाळा ती पाहून झालेली आहे, इतर मुलांनी पाहिलेली आहे, त्यांनी त्यांचा चांगला फीडबॅक दिलेला आहे, आणि आता आपल्या शाळेमध्ये जर दिवाळीच्या सुट्टीमध्ये ही कार्यशाळा राबवली तर अतिशय चांगलं होईल. आणि पुढे उत्तर लिहिलेलं आहे, जेणेकरून कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. म्हणजे तुम्ही जर परवानगी दिली तर आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करू, प्लॅनिंग करू. आपण कार्यक्रम राबवण्याची परवानगी द्याल याची मी खात्री बाळगतो. आणि सोबत कार्यक्रमाचे माहितीपत्रक जोडत आहे. म्हणजे कार्यक्रमाविषयी जी सर्व माहिती आहे जी या पत्रात मी लिहिलेली आहे, पण त्याचबरोबर ती तुम्हाला वेगळ्या स्वरूपात मी ते पत्रक ते तुम्हाला मी या पत्रासोबत देत आहे, जोडत आहे किंवा पाठवत आहे. आणि सगळ्यात शेवटी लिहिलेलं आहे धन्यवाद. आता पत्र लिहिणारा विद्यार्थी काय करणार आहे, स्वतःचं नाव लिहिणार आहे, हुद्दा लिहिणार आहे आणि शाळेचं नाव. आपला विश्वासू क शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख, शिवाजी विद्यालय सानपाडा वडाळा. आणि आता हे पत्र पाठवायचं आहे आपल्या मुख्याध्यापकांना, आणि ते ईमेल स्वरूपाचं आहे. म्हणजे आपल्याला शेवटी काय लिहायचं आहे इथे, ईमेल ID abc@xxx.com. म्हणजे आता आपल्या विद्यार्थ्याने पत्र लिहिलेलं आहे आणि तो खूप आनंदित झालेला आहे. मुलांनो, आता तुम्हाला देखील या विद्यार्थ्यासारखं सुंदर औपचारिक पत्रलेखन करायचं आहे. मुलांनो, पत्रलेखन शिकवण्यामागचा हेतू असा आहे की आपण जे शाळेमध्ये शिकतो ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक औपचारिक पत्र आपल्याला लिहावी लागतात, आणि त्यावेळेस आपण जे शाळेमध्ये शिकतो त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला करायचा आहे. आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला ही पत्रलेखन लिहिण्याची संधी मिळेल किंवा कोणाला पत्र लिहायचं असेल तर या पायऱ्यांचा नक्की उपयोग करा, आणि जे तुम्हाला आराखडा शिकवलेला आहे त्याप्रमाणे सुंदर स्वच्छ हस्ताक्षरामध्ये पत्रलेखन लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि यासाठी अभ्यास आणि सराव महत्त्वाचा आहे. तर आता आज आपण औपचारिक पत्रलेखन शिकलेलो आहोत, आणि आता एक नवीन विषय घेऊन पुढच्या तासिकेला पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.